तर याला कोणतं चक म्हणतात? फोर्जा चकचं दुसरं नाव इंडिपेंडंट चक. का बरं इंडिपेंडंट चक म्हणतात? स्वतंत्रपणे मूव्ह होतात वरखाली. ओके. तर याचं ट्रू करताना सगळ्यात आधी काय करायचं आपण? जॉब एक मोस्टली प्रोबेबली हे असतात, त्याला गाईडलाईन्स म्हणतात. त्यांनी हा सर्क्युलर ज्या दिसत आहेत त्या काय आहेत? कशासाठी असतात? की आपण अंदाजानं जॉब सेंटरला फिट करावं, आणि ह्या नसलं तर एक जॉब वर राहील, एक खाली राहील, जॉब जास्त आउट राहील. तर त्याकरिता आपण काय करतो? या गाईडलाईन्सचा वापर करून जास्तीत जास्त ट्रू करतो. कसं? फक्त व्हिज्युअली पाहू. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला? याला परफेक्ट ट्रू करायचं. तर परफेक्ट ट्रू करण्याकरिता प्रोसेस काय? याला काय म्हणतात? सिनियर सरफेस गेज. ओके. किंवा मार्किंग ब्लॉक. याचं दुसरं नाव काय? मार्किंग ब्लॉक. सरफेस गेज किंवा मार्किंग ब्लॉक. तर याला ठेवायचं इथं. ओके. याच्यापेक्षा ॲक्युरेट जर ॲडजस्ट करायचं म्हणजे ट्रू करायचं असलं तर त्यावेळेस आपण वापरतो डायल टेस्ट इंडिकेटर. डायल टेस्ट इंडिकेटर. तो डायल टेस्ट इंडिकेटरचा प्लंजर याच्यावर टच करतो, तो डिफ्लेक्शन दाखवतो आपल्याला. तर आता आपण कशाने करू? सरफेस गेज. ओके. तर याला ट्रू करायची सर्वात पहिली प्रोसेस आहे की याला व्हिज्युअली चेक करायचं. व्हिज्युअली पाहिलं की इकडे खूप जास्त लांब आहे. ओके. गॅप आहे याचा, जिथं गॅप आहे त्या जॉला काय करायचं? ढिला करायचं. आणि मग अपोजिट जॉला टाईट करायचं. ओके. परत चेक करायचं. इथं जास्त दिसतंय थोडं, इथं कमी आहे. याला परत थोडं ढिलं आणि याला काय. ओके. याला थोडं अजून ठोकायचं. आता बघा क्लोज आला एकदम. आता थोडी गॅप इथं आहे. याला परत थोडं ढिलं, ऑलरेडी ढिलं आहे. याला थोडं टाईट. परत याच्यानंतर याच्यामध्ये गॅप आहे. याला थोडं ढिलं, याला थोडं बंद करून दिलेलं झालं. ड्रिल चक मोठ्या साईजचा आहे. ओके. याच्यात हे 3 जो असतात परत, आणि याच्यात आतमध्ये जसं आपला हा चक आहे तशासारखी असते स्क्रॉल प्लेट. काय असते? स्क्रॉल प्लेट. आणि जसं आपण इथं जॉनी फिरवतो, पण इथं हे दोन्ही जॉ एक दुसऱ्याला फिरवून काय होतात? हे तिन्ही जॉ वर खाली करता येतात. ओके. हे दिसतंय तुम्हाला? जवळ येत आहे द्या. ड्रिल आता हा आहे, हा काय आहे? सेंटर ड्रिल. सेंटर ड्रिल आणि साध्या ड्रिलमध्ये फरक काय? याला स्ट्रेट शँक असते तर असते, परंतु ही काय असते? टेपर पण असते. टेपर पॉइंट. आणि सेंटर ड्रिल करण्याचा उद्देश काय असतो? मोस्टली एकतर ड्रिलिंग करण्याकरिता जॉबमध्ये पूर्ण, किंवा जॉब बिटवीन सेंटर पकडण्याकरिता लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटरला फिक्स करण्याकरिता. ओके. ते आपण पुढं पाहू. आता काय करणार आहोत आपण? सेंटर डेड. या ड्रिलवर असतो मोर्स टेपर, आणि सेम मोर्स टेपर इथं पण कशामध्ये असतो? टेल स्टॉपच्या स्पिंडलमध्ये. ओके. याला असं जर ठोकलं, याला पुढं घे थोडं, ते पुढं असं. हे बघा याच्यात परत काय हा झाला. हे बघा सोडून दे. याला असं पकडायचं. आलं? हां. तर हा याला म्हणतात सेल्फ होल्डिंग टेपर. म्हणजे हा टेपर आणि हे टेपर एक दुसऱ्याचं जस्ट प्रेस जरी केले तरी ते एक दुसऱ्यामध्ये फिक्स होऊन जातात. त्याच्यानंतर चक्की द्या. ओके. चक्कीनं टाईट करायच्या आधी याला टाईट करून ठेवायचं. दिसतंय का? हे दिसतंय? ओके. झालं? जॉब ट्रू झाला. हे झालं. हे खोललं काय? याला पुढं घ्या. आधी याला सगळ्यात मागे घेऊन घ्यायचं. ओके. मागे घ्या आता त्याला. ठोकायला जास्त बंद ड्रिल. आता आपण काय म्हणतो? नो टेन्शन.
दुसरा आहे मोठा दुसरा आहे मोठा काय याला व्यवस्थित करायचं चांगला चांगला हाताला झालं 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 जास्त काढलं तरी ऑटोमॅटिक बाहेर नाही घडू ठीक आहे नाही जास्त नको नको रे चालू आहे कमी कर ठीक आहे आता मला सांगा आपण सेंट्रल बिल का बरं मारला जॉबचा सेंटर डिसाईड जर आपण काहीतरी डायरेक्ट लावला असेल तो असा असा हल्ला आणि जर दुसऱ्या ठिकाणी थोडासा बेंड जर होल केला असेल तर मग तो असा तिरचा गेला असता आणि ते तुटला असता ओके तर त्याकरिता कधी डिले करण्याकरिता सेंट्रल बिल मारणं आवश्यक येत नसेल मी येतो आवाजाला जान जा जान नहीं जान झालं ना घेतला